नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मराठी जी के या आपल्या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचे स्वागत आहे. तर पहा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र कोतवाल भरती 2026 करिता काही महत्त्वपूर्ण प्रश्न आपण कव्हर करणार आहोत. हे प्रश्न तुम्हाला परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वपूर्ण ठरणारे असतील. तरी तुम्ही चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण तुम्हाला असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ नक्कीच बघावयास मिळतील. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. तर पहा, प्रश्न क्रमांक पहिला, महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री खालीलपैकी कोण होते? विद्यार्थी मित्रांनो, प्रश्नाचं जर उत्तर येत असेल तर कमेंट बॉक्समध्ये देण्याचा प्रयत्न करीत राहा. तर महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री हे पहा, ऑप्शन क्रमांक 2 यशवंतराव चव्हाण. कोण होते? यशवंतराव चव्हाण हे होते. प्रश्न क्रमांक दुसरा, ग्रामपंचायतीचा सचिव म्हणून कोण काम पाहतो? तर ग्रामपंचायतीचा सचिव म्हणून पहा, ऑप्शन क्रमांक 2 ग्रामसेवक. कोण पाहतो? ग्रामसेवक पाहतो. प्रश्न क्रमांक तिसरा, आनंदवन या कुष्ठरोगासाठी काम करणाऱ्या संस्थेची स्थापना कोणी केलेली आहे? तर पहा, आनंदवन या कुष्ठरोग्यासाठी काम करणाऱ्या संस्थेची जी स्थापना आहे तर ती ऑप्शन क्रमांक 1 बाबा आमटे. कोणी केलेली आहे? बाबा आमटे यांनी केलेली आहे. प्रश्न क्रमांक चौथा, कोतवालाची नेमणूक करण्याचा अधिकार कोणाला आहे? तर कोतवालाची नेमणूक करण्याचा जो अधिकार असतो तर तो पहा, ऑप्शन क्रमांक 3 तहसीलदार. कोणाला असतो? तहसीलदार यांना असतो. प्रश्न क्रमांक 5, क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा कोणता आहे? तर अहिल्यानगर. ऑप्शन क्रमांक 4 अहिल्यानगर हा जो जिल्हा आहे तर तो क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा आहे. प्रश्न क्रमांक 6, महाराष्ट्रामध्ये सध्या कोणत्या महसूल विभागामध्ये सर्वाधिक जिल्हे आहेत? तर महाराष्ट्रामध्ये सध्या पहा, ऑप्शन क्रमांक 3 छत्रपती संभाजीनगर. काय? छत्रपती संभाजीनगर या महसूल विभागामध्ये सर्वाधिक जिल्हे आहेत. प्रश्न क्रमांक 7, लोणार हे खाऱ्या पाण्याचे सरोवर कोणत्या जिल्ह्यात आहे? तर लोणार हे जे खाऱ्या पाण्याचे सरोवर आहे तर ते प्रामुख्याने पहा, ऑप्शन क्रमांक 2 बुलढाणा. काय? बुलढाणा या जिल्ह्यामध्ये स्थित आहे. प्रश्न क्रमांक 8, नीरज चोप्रा हा खेळाडू खालीलपैकी कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर नीरज चोप्रा हा जो खेळाडू आहे तर तो पहा, प्रामुख्याने ऑप्शन क्रमांक 1 भालाफेक. काय? भालाफेक या खेळाशी संबंधित आहे. प्रश्न क्रमांक 9, पंचायत समितीचा प्रमुख प्रशासकीय अधिकारी आणि सचिव कोण असतो? तर पंचायत समितीचा प्रमुख प्रशासकीय अधिकारी आणि सचिव हे पहा, ऑप्शन क्रमांक 4 गट विकास अधिकारी. त्यांनाच BDO या नावाने ओळखले जाते तर हे असतात. पुढचा प्रश्न पहा, शेतकऱ्याचा आसोडा हा ग्रंथ कोणी लिहिलेला आहे? तर शेतकऱ्याचा आसोडा हा जो ग्रंथ आहे तर तो पहा, ऑप्शन क्रमांक 1 महात्मा ज्योतिबा फुले यांनी लिहिलेला तो ग्रंथ आहे. पुढील प्रश्न, खालीलपैकी कोणते जीवनसत्व हे मेदात विरघळत नाहीत? तर पहा, ऑप्शन क्रमांक 2 जीवनसत्व ब म्हणजेच व्हिटॅमिन B हे जे जीवनसत्व असते तर ते मेदामध्ये विरघळत नाहीत. पुढील प्रश्न आहे, छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कोणत्या किल्ल्यावर झालेला होता? तर छत्रपती शिवाजी महाराजांचा जो जन्म झालेला होता तर तो पहा, ऑप्शन क्रमांक 3 शिवनेरी या किल्ल्यावर झालेला होता. पुढचा प्रश्न पहा, जिल्हा परिषदेचा प्रशासकीय प्रमुख कोण असतो? तर जिल्हा परिषदेचा प्रशासकीय प्रमुख हा पहा, ऑप्शन क्रमांक 3 मुख्य कार्यकारी अधिकारी. कोण असतो? मुख्य कार्यकारी अधिकारी असतो. पुढील प्रश्न पहा, गोटेन योजना कोणत्या राज्यात सुरू केली जाणार आहे? तर गोटेन ही जी योजना आहे तर ती प्रामुख्याने ऑप्शन क्रमांक 2 महाराष्ट्र. काय? महाराष्ट्र या राज्यामध्ये सुरू केली जाणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे पहा, ग्रामसभेचे अध्यक्षपद खालीलपैकी कोण भूषवतो? तर ग्रामसभेचे जे अध्यक्षपद असते तर ते पहा, ऑप्शन क्रमांक 1 सरपंच. कोण भूषवतो? सरपंच हा भूषवतो. पुढील प्रश्न आहे, 52 दरवाजाचे शहर म्हणून कोणत्या शहराला ओळखले जाते? तर 52 दरवाजाचे शहर म्हणून पहा, ऑप्शन क्रमांक 2 छत्रपती संभाजीनगर. कोणत्या? छत्रपती संभाजीनगर या शहरास ओळखले जाते. नेक्स्ट क्वेश्चन आहे, गोदावरी नदीचा उगम खालीलपैकी कोणत्या ठिकाणी होतो? तर आपल्या गोदावरी नदीचा जो उगम होतो तर तो पहा, ऑप्शन क्रमांक 4 त्र्यंबकेश्वर. कुठे? त्र्यंबकेश्वर, जे की हे नाशिक या जिल्ह्यामध्ये स्थित आहे. कुठे?
तर या ठिकाणी होतो. पुढचा प्रश्न पहा, ताडोबा राष्ट्रीय उद्यान महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ताडोबा हे जे राष्ट्रीय उद्यान आहे तर ते महाराष्ट्रातील ऑप्शन क्रमांक 3 चंद्रपूर या जिल्ह्यामध्ये स्थित आहे. पुढचा प्रश्न पहा, मराठी भाषा गौरव दिन कधी साजरा केला जातो? तर मराठी भाषा गौरव दिन हा पहा ऑप्शन क्रमांक 1 27 फेब्रुवारी काय 27 फेब्रुवारी या दिवशी साजरा केला जातो. नेक्स्ट क्वेश्चन आहे, महाराष्ट्रातील पहिले पुस्तकाचे गाव म्हणून कोणते गाव घोषित करण्यात आलेले आहे? तर महाराष्ट्रातील पहिले पुस्तकाचे गाव म्हणून पहा ऑप्शन क्रमांक 2 भिलार, जे की हे कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर ते सातारा जिल्ह्यामध्ये आहे. तर भिलार हे गाव घोषित करण्यात आलेले आहे. पुढील प्रश्न पहा, खालीलपैकी कोणत्या वर्षी रिझर्व्ह बँकेचे राष्ट्रीयकरण करण्यात आलेले होते? तर ऑप्शन क्रमांक 4 1949 या वर्षी रिझर्व्ह बँकेचे राष्ट्रीयकरण हे करण्यात आलेले होते. पुढील प्रश्न आहे पहा, मानवी शरीराचे तापमान मोजण्यासाठी खालीलपैकी कोणते उपकरण वापरले जाते? तर पहा, आपल्या मानवी शरीराचे तापमान मोजण्यासाठी प्रामुख्याने ऑप्शन क्रमांक 2 थर्मामीटर थर्मामीटर हे उपकरण वापरले जाते. नेक्स्ट क्वेश्चन आहे, महाराष्ट्रात रोजगार हमी योजनेचे म्हणजेच रोहयो जनक कोणाला मानले जाते? तर महाराष्ट्रामध्ये रोजगार हमी योजनेचे जनक जे आहेत तर ते ऑप्शन क्रमांक 1 पहा वसंतराव नाईक. कोण आहेत? वसंतराव नाईक यांना ओळखले जाते. पुढील प्रश्न आहे, संत गाडगेबाबा यांचे मूळ नाव काय होते? संत गाडगेबाबा यांचे जे मूळ नाव होते तर ते पहा ऑप्शन क्रमांक 2 डेबूजी झिंगराजी जानोरकर. काय? डेबूजी झिंगराजी जानोरकर असे नाव होते. पुढील प्रश्न, अजिंठा व वेरूळ लेण्या कोणत्या जिल्ह्यामध्ये स्थित आहेत? तर अजिंठा आणि वेरूळ या ज्या लेण्या आहेत तर ते प्रामुख्याने पहा ऑप्शन क्रमांक 4 छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यामध्ये स्थित आहेत. नेक्स्ट क्वेश्चन, दासबोध हा मराठी आध्यात्मिक ग्रंथ कोणी लिहिलेला आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 समर्थ रामदास यांनी पहा दासबोध हा मराठी आध्यात्मिक ग्रंथ त्यांनी लिहिलेला आहे. पुढचा प्रश्न, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ कुठे आहे? तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ हे पहा ऑप्शन क्रमांक 3 नागपूर. काय? नागपूर या जिल्ह्यामध्ये स्थित आहे. पुढील प्रश्न पहा, महाराष्ट्राच्या जय जय महाराष्ट्र माझा या राज्यगीताचे कवी किंवा लेखक खालीलपैकी कोण आहेत? तर कोण आहे? तर ते ऑप्शन क्रमांक 2 पहा राजा बढे. कोण आहे? राजा बढे हे आहेत. पुढचा प्रश्न, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची समाधी कुठे आहे? तर राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची जी समाधी आहे तर ती पहा ऑप्शन क्रमांक 1 मोझरी या ठिकाणी. कुठे? मोझरी या ठिकाणी आहे. पुढचा प्रश्न आहे पहा, ग्रामपंचायतीचा कार्यकाळ किती वर्षाचा असतो? तर ग्रामपंचायतीचा जो कार्यकाळ असतो तर तो पहा ऑप्शन क्रमांक 3 5 वर्ष. काय? एकूण 5 वर्षाचा असतो. नेक्स्ट क्वेश्चन आहे, महाराष्ट्रात एकूण किती जिल्हे आहेत? तर सध्या महाराष्ट्रामध्ये एकूण पहा ऑप्शन क्रमांक 2 36. किती? एकूण 36 जिल्हे आहेत. नेक्स्ट क्वेश्चन, जगातील सर्वात मोठा खंड कोणता आहे? तर जगातील सर्वात मोठा जो खंड आहे तर तो पहा ऑप्शन क्रमांक 4 आशिया. कोणता? आशिया हा खंड आहे. पुढील प्रश्न पहा, पुढीलपैकी पोलीस पाटलाची नेमणूक कोण करतो? तर पोलीस पाटलाची नेमणूक कोण करतो? तर तो ऑप्शन क्रमांक 2 पहा उपविभागीय दंडाधिकारी. कोण करतो? उपविभागीय दंडाधिकारी हा करतो. नेक्स्ट क्वेश्चन, डिस्कवरी ऑफ इंडिया म्हणजेच भारताचा शोध हे पुस्तक कोणी लिहिलेले आहे? तर डिस्कवरी ऑफ इंडिया हे जे पुस्तक आहे तर ते पहा ऑप्शन क्रमांक 3 पंडित जवाहरलाल नेहरू. कोणी? पंडित जवाहरलाल नेहरू यांनी हे पुस्तक लिहिलेले आहे. पुढचा प्रश्न पहा, सूर्यमालेतील सर्वात मोठा ग्रह कोणता आहे? तर सूर्यमालेतील सर्वात मोठा जो ग्रह आहे तर तो पहा ऑप्शन क्रमांक 4 गुरु. कोणता? गुरु हा ग्रह आहे. नेक्स्ट क्वेश्चन, राज्यसभेचे पदसिद्ध सभापती कोण असतात? तर राज्यसभेचे जे पदसिद्ध सभापती असतात तर ते ऑप्शन क्रमांक 1 उपराष्ट्रपती असतात. कोण असतात?
उपराष्ट्रपती हे असतात. नेक्स्ट क्वेश्चन, महाराष्ट्राची उपराजधानी कोणती आहे? महाराष्ट्राची उपराजधानी ही पहा ऑप्शन क्रमांक 3 नागपूर आहे. कोणती? नागपूर ही आहे. नेक्स्ट क्वेश्चन, भारतातील सर्वात मोठे खाऱ्या पाण्याचे सरोवर कोणते आहे? तर भारतातील सर्वात मोठे खाऱ्या पाण्याचे सरोवर आहे तर ते पहा ऑप्शन क्रमांक 2 चिल्का हे सरोवर आहेत. पुढील प्रश्न, पेच राष्ट्रीय उद्यान कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर पेच हे जे राष्ट्रीय उद्यान आहे तर ते पहा ऑप्शन क्रमांक 4 नागपूर या जिल्ह्यामध्ये स्थित आहे. पुढील प्रश्न आहे, सातपुडा पर्वतरांगेतील महाराष्ट्रात असलेला सर्वोच्च शिखर कोणते? तर सातपुडा पर्वतरांगेतील महाराष्ट्रात असलेला सर्वोच्च शिखर हे पहा ऑप्शन क्रमांक 1 अस्तंबा. कोणते शिखर आहे? अस्तंबा हे शिखर आहे. नेक्स्ट क्वेश्चन, महाराष्ट्रातील पहिली मुलीची शाळा कोणी सुरू केलेली होती? तर महाराष्ट्रातली पहिली मुलीची जी शाळा होती तर ती पहा ऑप्शन क्रमांक 2 महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले या दोघांनी सुरू केलेली होती. नेक्स्ट क्वेश्चन, खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याला तलावाचा जिल्हा असे म्हटले जाते? तर पहा ऑप्शन क्रमांक 3 भंडारा या जिल्ह्याला तलावाचा जिल्हा असे म्हटले जाते. पुढील प्रश्न, पावनखिंड कोणत्या गडाच्या जवळ आहे? तर पावनखिंड ही जी आहे तर ती पहा ऑप्शन क्रमांक 4 विशाळगड. काय? विशाळगड या गडाच्या जवळ आहे. नेक्स्ट क्वेश्चन, भारताचा राष्ट्रीय प्राणी कोणता आहे? तर भारताचा राष्ट्रीय प्राणी पहा ऑप्शन क्रमांक 3 वाघ आहे. कोणता आहे? वाघ. पुढील प्रश्न पहा, ऊस संशोधन केंद्र महाराष्ट्रात कुठे आहे? तर ऊस संशोधन केंद्र महाराष्ट्रामध्ये पहा ऑप्शन क्रमांक 1 पाडेगाव या ठिकाणी आहे. कुठे? पाडेगाव या ठिकाणी आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे पहा, लोकसभेची जास्तीत जास्त सदस्य संख्या किती असू शकते? तर लोकसभेची जास्तीत जास्त जी सदस्य संख्या आहे तर ती पहा ऑप्शन क्रमांक 3 552. किती? 552 इतकी असू शकते. पुढचा प्रश्न आहे पहा, गीतांजली या काव्यसंग्रहाचे लेखक कोण आहेत? तर गीतांजली या काव्यसंग्रहाचे लेखक आहेत तर ते ऑप्शन क्रमांक 2 रवींद्रनाथ टागोर. कोण आहेत? रवींद्रनाथ टागोर हे आहेत. पुढचा प्रश्न पहा, महाराष्ट्रामध्ये सिंहस्थ कुंभमेळावा कोणत्या शहरात भरतो? तर महाराष्ट्रात सिंहस्थ कुंभमेळावा हा पहा ऑप्शन क्रमांक 3 नाशिक. कुठे? नाशिक या शहरात भरतो. पुढील प्रश्न, भारतातील पहिले इलेक्ट्रॉनिक सिटी कोणती आहे? तर भारतातील पहिले इलेक्ट्रॉनिक शहर जे आहे तर ते पहा ऑप्शन क्रमांक 2 बंगळुरू. कोणतं? बंगळुरू हे शहर आहे. नेक्स्ट क्वेश्चन, महाराष्ट्राची किनारपट्टी कोणत्या नावाने ओळखली जाते? महाराष्ट्राची किनारपट्टी जी आहे तर ती पहा ऑप्शन क्रमांक 2 कोकण किनारपट्टी. काय? कोकण किनारपट्टी या नावाने ओळखली जाते.